तुम्ही मटण खाल्लंय म्हणून मी त्यांनी शाप दिलेला होता. शाप कोण आहे? ब्राह्मणांना अधिकार ते पहिलेच आपण पाहतो पोथी पुराणमध्ये. पण हे ब्राह्मण मटण खाणारे ब्राह्मण आहेत, त्यांचा शाप लागत नाही हे त्यांना सल्ला दिली. माझा मित्र आहे तो. नाही, कुठं बघितलं का तुम्ही मटण खाताना? आम्ही खाल्ले सोबत. सर, नरेंद्र मोदींचं म्हणणं आहे की इंडिया आघाडीचे प्रत्येक वर्षाला एक प्राईम मिनिस्टर बदलतात. 5 वर्षाला महाविकास आघाडी सरकार असले. मला त्यांना या प्रश्नाचं उत्तर असं द्यायचं आहे की डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांना ते मौनी प्रधानमंत्री बनायचे. पण डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांनी या देशामध्ये फायनान्शियल ग्रोथ वाढवली, उद्योग वाढवले, शेती उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणात क्रांती घडवली. ते कोणालाही काही सर्टिफिकेट देऊ शकतात. मोदीजवळ सर्टिफिकेट देण्याचं, स्वतःचं सर्टिफिकेट घेण्याचाही अधिकार त्यांनाच आहे. अमित शहाना ते दाखवावं लागतं मग हे सर्टिफिकेट. तसं ते सर्टिफिकेट देण्याचाही अधिकार त्यांनाच आहे. अशा पद्धतीने ते वागतात आहेत. मी वारंवार सांगितलं की इंडिया आघाडीचं सरकार देशात येईल आणि देशाचे प्रधानमंत्री राहुल गांधीच होतील, अशा पद्धतीचं चित्र आज पूर्ण देशामध्ये आहे. त्यामुळे या पद्धतीचं विभाजन, तुम्ही अगर सक्षम प्रधानमंत्री होतात 5 वर्ष, तर तुम्ही काय केलात? देश विकलात, रेल्वेसुद्धा विकून टाकल्यात, देशाच्या सगळ्या सार्वजनिक उपक्रम विकून टाकले, देश कर्जबाजारी केला. पुलवामासारखी घटना घडून त्या ठिकाणी अजूनही आम्हाला कोण होते ते मारणारे अजूनही कुठं समोर आले नाही. हे सांगायचं तात्पर्य की तुम्ही अगर इथं 5 प्रधानमंत्री होता, पण तुम्ही सक्षम 10 वर्ष प्रधानमंत्री होता, तर तुम्ही या देशामध्ये कोणता उजेड पाडलात महाराष्ट्राच्या भाषेत ते त्यांनी सांगावं ना. पण अशा पद्धतीचं तिथं 5 होणार आहे, मी एकटाच होतो. हो, एकटाच होता म्हणून नोटबंदीचा निर्णय एकटाच घेतलात तुम्ही. ते तुमच्या मंत्रिमंडळाच्या लोकांना माहिती नाही. त्यांचे मोबाईल तुम्ही सगळे लपवून ठेवलेले होते. जे पाप केलं, देशातला नव्हे तर जगातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार कुठला असेल तर ते नोटबंदी आहे. गरिबांना लाईनमध्ये उभं केलं आणि श्रीमंत लोकांनी मागच्या दारानं नोट आपले काळेचे पांढरे केले. तो भ्रष्टाचार नाही तर काय? तर तुमच्या इथं 5 होतात की 6 होतात याची काळजी करू नका. तुम्ही काय केलं त्याचं उत्तर या देशाच्या जनतेला देण्याची जबाबदारी नरेंद्र मोदींची आहे. त्यामुळे आता या पद्धतीची टीका इंडिया आघाडीवर करण्यापेक्षा तुम्ही 10 वर्षात काय केलं त्याचं उत्तर जनतेला द्यावं ही अपेक्षा आमची आहे. सर, भाजपचे कर्नाटकचे नेते आहेत प्रज्वल, त्यांचे सेक्स स्कॅन्डलचे हजारो व्हिडिओ व्हायरल, अनेक महिलांचं शोषण केल्याचं केलं जातं. भाजपचे राष्ट्रीय नेते मात्र याच्यावर कुठं बोलताना दिसत नाहीत. तर स्थानिक पातळीवरतीचे कारवाई होतात. काँग्रेसचे अनेक मुद्दे घेतले जातात, मात्र भाजपच्या अशा नेत्यांबद्दल कोणी बोलत नाही. बघा, आम्हाला देशाच्या प्रश्नावरची चर्चा आहे. आम्ही आता समर्थन कोणी केलं? नरेंद्र मोदींनी केलं. त्या प्रज्वलचं नरेंद्र मोदी त्यांचा प्रचार करतात. नरेंद्र मोदी म्हणजे आता नरेंद्र मोदींना या पद्धतीचे लोक अपेक्षित आहेत, भ्रष्टाचारी लोक अपेक्षित आहेत. पूर्ण देशभरातले सगळे भ्रष्टाचारी लोक जमा करून टाकलेत. जे ऐकले नाही त्याला जेलमध्ये टाकून टाकलं. तर ही जी काही परिस्थिती आहे, तर भाजपचा खरा चेहरा जो आहे तो चेहरा लोकांच्या समोर आलेला आहे.